सोनम वांगचूक यांना उपोषणाला बसावं लागलं. या देशामध्ये लोकशाही जिवंत राहिलेली नाही. परीक्षेचे पेपर फुटतात म्हणजे अत्यंत हास्यास्पद गोष्ट आहे. आणि निर्लज्ज सरकार, वांगचूक साहेब त्या ठिकाणी गेले 21-22 दिवस उपोषणाला बसले. पण या शासनाला लाज वाटत नाही की हा माणूस त्या ठिकाणी 31 विद्यार्थ्यांच्या आत्महत्या झाल्या, पेपर फुटी झाली, करोडो मुलांचं नुकसान झालं, तरी यांना त्याची लाज वाटत नाही म्हणून वांगचूक त्या ठिकाणी उपोषणाला बसलेत. आणि मोदी सरकारने त्या ठिकाणी त्यांचा तो जो शिक्षण मंत्री प्रधान धर्मेंद्र प्रधान त्याला जवळ घेतले. मोदी आणि शहाच्या अत्यंत जवळचा माणूस आहे. इतिहास आठवला पाहिजे. रेल्वेचा अपघात झाला, लाल बहादूर शास्त्रींनी त्या ठिकाणी लगेच राजीनामा दिला स्वतःची जबाबदारी सांभाळून. आणि त्या ठिकाणी आज तर 31 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आणि पेपर फुटीमुळे करोडो मुलांचं नुकसान झालं आणि निर्लज्ज लोक खुशाल गप बसलेत. यासाठी पुरंदर तालुक्यामध्ये आमचे अभिजित दादा जगताप यांनी त्या ठिकाणी जे आंदोलन पुकारलं, जे चक्री उपोषण सुरू केलं, त्याला आम्ही तर पाठिंबा दिलाच, आमच्या सगळ्या सहकार्यांनी पाठिंबा दिलाय. परंतु अभिजित दादा, तुम्ही पुढे व्हा, आम्ही तुमच्या पाठीमागे आहोत. कुठेही आपण किती लोक येतात हे महत्वाचं नाही, पण आपण कशासाठी मांडतोय हे खरं महत्वाचं आहे. आणि मग ज्या वेळेला एखादा इतिहास लिहिला जाईल त्यावेळेला आपली नोंद त्या ठिकाणी एक आपण चांगल्यासाठी उपोषणाला बसलोय अशासाठी होईल. आणि हे नालायक राज्य करते हे त्या ठिकाणी त्यांच्या पदाला चिकटून त्यांच्या समर्थकाला बरोबर घेऊन राजीनामा देत नाही, अशा प्रकारचे हे शासनाचा मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं जाहीर निषेध करतो आणि थांबतो. धन्यवाद. ज्येष्ठ शास्त्रज्ञ, ज्येष्ठ पर्यावरण नेते सोनमजी वांगचूक यांनी गेले 21 दिवस जे आंदोलन केलंय दिल्लीच्या जंतर मंतर या ठिकाणी त्यांनी आंदोलन केलं. त्या आंदोलनामध्ये तुम्हाला महत्वाचं सांगायचं झालं तर त्यांचा हा विषय हा वैयक्तिक नसून हा देशाच्या युवकांच्या आशेसाठी, देशाचं भवितव्य घडवण्यासाठी, त्या तरुणांसाठी सोनम वांगचूक यांनी जे आंदोलन केलं त्या आंदोलनामध्ये त्यांचं आज जर पाहिलं 9 किलो वजन घटलंय. ते कोणासाठी करतायत? त्या देशाच्या भवितव्यासाठी करतायत. आजचे तरुण पिढी ही आपल्या देशाचं भवितव्य आहे आणि यांचं भवितव्य घडवण्याच्या अगोदरच त्या सरकारने काय गाठ घातलाय मला हेच काय कळत नाही. नेट पेपर फुटी प्रकरण म्हणजे काय हो? ते कुठे पुण्यात फुटलाय, सोलापूरला फुटलाय का मुंबईला फुटलाय? हा पूर्ण देशामध्ये ऑल ओव्हर मध्ये पेपर फुटला. का फुटला? गोरगरिबांची मुलं किती दिवस किती वर्ष अभ्यास करतायत. मुलांच्या एवढ्या मोठ्या अपेक्षा असतात की मला हे बनायचं, मला ते बनायचं. काही मुलांची अपेक्षा एवढी मोठी असती पण घरी कुटुंबामध्ये चलन नसतं, पैसा नसतो. काही मुलांच्या आई वडिलांनी 20 गुंठे 1 एकर 2 एकर विकून त्यांना शाळा शिकवली. ती शाळा शिकून त्या परीक्षेला बसली मुलं, पेपर लीक होतात. अशी जे निर्लज्जपणाची गोष्ट आहे. अध्यक्ष साहेब, तुम्ही आता सांगितलं की या पेपरमध्ये या सरकारचा सगळ्यात मोठा दोष आहे. आतापर्यंत अनेक परीक्षा झाल्या पण एवढं मोठं प्रकरण कधी झालं नाही. आताच का प्रकरण घडतं? नमस्कार. आज पुरंदर तालुक्यामध्ये आपण जे जंतर मंतर दिल्ली येथे ज्येष्ठ शास्त्रज्ञ सोनम वांगचूक यांनी जे आंदोलन उभं केलं आहे
की जे शिक्षण क्षेत्रात खरं पाहिलं तर फार मोठा बोंगळ कारभार आपण या ठिकाणी पाहतोय. नीटच्या परीक्षेचा पेपर असेल, हे काही एकच वर्ष नाही तर हे दरच वर्षी घडताना कुठेतरी आपल्याला दिसत आहे. तर हा प्रकार खरं तर आपल्या देशासाठी घातक आहे. कारण मुलं हे आपल्याला माहिती आहे की वर्षानुवर्ष या परीक्षांसाठी खूप अभ्यास करत असतात, कष्ट करत असतात आणि अगदी परीक्षा तोंडावर असताना त्यांच्या मुखातला घास कुठेतरी हिरावून घेतला जातो आणि पुन्हा एकदा त्यांना त्याच जोशात परत एकदा अभ्यासाची तयारी करावी लागते. म्हणजे यामध्ये खरं तर अनेक विद्यार्थ्यांचा नाव बळी जाताना आपल्याला दिसतो. खरं तर सोनम वांगचुक यांनी उभारलेलं आंदोलन हे खऱ्या अर्थानं सर्वच विद्यार्थ्यांसाठी फार महत्वाचं आहे. कारण आज विद्यार्थी दशेत असताना आपण पाहिलो की फार मोठे कष्ट या ठिकाणी घेतले जातात आणि ह्या शासनानं गेले आपण पाहतो बरेच दिवसांपासून आंदोलन चालू असताना यांना बीजेपी सरकारनं रातोरात अगदी कोणालाही माहित नव्हतं उचललं आणि पुन्हा एकदा दवाखान्यात दाखल केलं. तर हा कुठेतरी लोकशाहीचा बळी या ठिकाणी हे सरकार घेताना आपल्याला दिसतंय. आणि जर आपल्या सगळ्यांनाच ही लोकशाही खऱ्या अर्थाने टिकवायची असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान आपल्या भारत देशासाठी तयार केले हे जर टिकवायचं असेल तर मला वाटतं या आंदोलनात आपण सगळ्यांनीच मोठ्या संख्येनं सहभाग घेणं गरजेचं आहे आणि आपला पाठिंबा या आंदोलनाला देणं गरजेचं आहे. जर आपण लोकशाहीचं खच्चीकरण होत असताना जर डोळ्यांनी पाहत बसलो तर मला वाटतं आपल्याला पुन्हा एकदा फार वाईट दिवस या ठिकाणी भोगावे लागणार आहेत. हे मोदी सरकार जे आहे खऱ्या अर्थाने हुकुमशाही राबवण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपल्या देशामध्ये करत आहे. आणि आपले जर स्वातंत्र्य आपल्याला अबाधित ठेवायचं असेल, आपली लोकशाही जर आपल्याला जिवंत ठेवायची असेल तर मला वाटतं आपण सर्वांनीच मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी होऊन सोनमजी वांगचुक यांना